returning home. Today, in this video, we are going to discuss, we are going to learn poem number 6. The name of the poem is Money, which was written by William H. Davis. First, we are going to discuss about the poet of this poem. The name of the poet is William H. Davis. He was born in 1871 and he was died in 1940. He was a Welsh poet and a writer. William Davis spent significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. He became a peddler and street singer in England. After several years of a wandering life, he published his first volume of poems. The name of the volume of poems is The Souls Destroyed and Other Poems. विल्यम एच डेव्हिस हे जे कवी आहेत यांचा जन्म 1871 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1940 या साली झाला. ते प्रसिद्ध असे वेल्श कवी आणि लेखक होते. त्यांनी आपल्या जीवनातला महत्त्वाचा कार्यकाळ हा भटकंतीमध्ये व्यतीत केला, की जो युनायटेड किंगडम मध्ये आणि युनायटेड स्टेट्स मध्ये त्यांनी तो व्यतीत केला. ट्रॅम्प, होबो, भटकणे, घर सोडून भटकंती करणे असा त्यांचा अर्थ होतो या दोन शब्दांचा. ही बिकम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. आणि नंतर त्यांनी इंग्लंडमध्ये त्यांनी स्ट्रीटवरती सिंगिंगचं देखील काम केले. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग लाईफ, अनेक वर्षांच्या भटकंती जीवनानंतर त्यांनी आपला पहिला कविता संग्रह लिहिला, ज्याचं नाव होतं द सोल्स डिस्ट्रॉयड अँड अदर पोएम्स. सो दिस इज अबाउट द पोएट William H. Davis. Now we are going to discuss in short about this poem. This present poem, The Money, tells us about the rich man who wants to become poor to gain real happiness in his life. Money is the most important thing in everyone's life, but poet does not agree with this point of view. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु कवी या मताशी सहमत नाही. In other words, money does not mean everything in life. It is the only medium to purchase our needs. आणि पैसा जीवनातील सर्व काहीच म्हणजे पैसा असं नाही. कवी असं म्हणतो की जीवनामध्ये पैसाच असणे हे महत्वाचं नाही. पैसा म्हणजे सर्व काही आहे असं नाही. फक्त पैशाला आपण काय करू शकतो? बाय मनी वी कॅन बाय आवर नीड्स. आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण या मनीच्या मीडियममधून, मनीच्या माध्यमातून आपण त्या फक्त विकत घेऊ शकतो. बट वी कॅनॉट बाय रियल हॅपीनेस थ्रू दिस मनी. परंतु
या मनीच्या माध्यमातून, या पैशाच्या माध्यमातून आपण खरं जे आनंद आहे ते आपण विकत घेऊ शकत नाही. वी कॅनॉट बाय हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन थ्रू दिस मनी. पैशाच्या माध्यमातून आपण आनंद म्हणून किंवा एक सॅटिस्फॅक्शन हे आपण या पैशाच्या माध्यमातून आपण विकत घेऊ शकतो. लॅक ऑफ मनी डज नॉट मीन लॅक ऑफ हॅपीनेस. म्हणजे आपल्याकडे पैशाची कमतरता आहे म्हणजे आपल्याकडं आनंदाची कमतरता आहे असा त्याचा अर्थ. लॅक ऑफ मनी डज नॉट मीन लॅक ऑफ हॅपीनेस इन आवर लाईफ. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आनंद नाही, त्याच्याकडे आनंद नाही असं त्याचा अर्थ होतो. द पोएट कम्पेअर्स रियल हॅपीनेस इन लाईफ ऑफ रिच पीपल अँड पुअर पीपल इन दिस पोएम. या कवितेच्या माध्यमातून कवीने खरा आनंद, श्रीमंत लोकांच्या मधील खरा आनंद आणि गरीब लोकांच्या मधील खरा आनंद याचं कंपॅरिझन या कवितेच्या माध्यमातून केले. सो नाउ आय एम गोइंग टू रीड फर्स्ट स्टॅन्झा ऑफ दिस पोएम. You should open textbooks, page number 122, stanza number 1. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. In the beginning of the poem, the poet explains, the poet said that in the first line, when I had money, oh. In this first line, oh, this word express the feelings of the poet, negative feelings of the poet. The poet said that when I had money, oh, I knew no joy till I went poor. When I had money, I don't know the real happiness, joy of life. But till I went poor. Poet said when his life was enriched with money, ज्यावेळेस कवीचं जीवन पैशाने भरलेलं होतं, ज्यावेळेस कवी श्रीमंत होता, but there was something missing in his life. There was something lack in his life. He was far away from the eternal joy and true happiness of life. ज्यावेळेस कवी श्रीमंत होता, at that time he was lack of real happiness, lack of true joy. ज्यावेळेस कवी श्रीमंत होता त्यावेळेस त्याच्याकडे आनंदाची कमतरता होती. There was lack of joy and happiness in his life. So poet wants to be poor to receive the real pleasure, real happiness of life. And then in the next line, poet said that I knew no joy till I went poor. And जोपर्यंत I went poor, जोपर्यंत मी गरीब झालेलो आहे, till I don't know what is the real joy. I knew real joy when I became poor. ज्यावेळेस मी गरीब झालो, at that time I knew the real joy of life. जेव्हा श्रीमंत होतो त्यावेळेस मला खरा आनंद मिळाला, पण ज्यावेळेस मी गरीब झालो त्यावेळेस मला खरा आनंद, जीवनामधला खरा आनंद काय होता हे मला गरीब झाल्यानंतर समजलं. For many a false man as a friend. In this line, the poet said that
When the poet was rich, he had so many friends. He had so many friends, but all these friends were false friends. All these friends were selfish friends. They attract towards the poet not for a person, not for this poet. They attract towards this poet only for money. They attract towards the money the poet had. जे कवीकडे जो पैसा होता, या पैशाकडे पाहून हे सर्व मित्र त्याच्याकडे आकर्षित झाले होते, त्याचे मित्र बनलेले होते. They were not real friends of the poet. They all were selfish. That's why the poet said, these all friends were false friends. They are not my true friends. These all friends came knocking all over the day at the door of the poet. आणि संपूर्ण दिवसभर हे त्याचे हे जे फॉल्स फ्रेंड्स आहेत, हे फॉल्स फ्रेंड्स या कवीच्या घराकडे येत होते, कवीला भेटण्यासाठी येत होते. They were not caring about this poet. They only cared about the poet's money. या कवीचे जे मित्र होते, त्या मित्रांना कवीबद्दलची कोणत्याही पद्धतीची त्यांना काळजी वाटत नव्हती. फक्त या कवीकडे जो पैसा होता, त्या पैशासाठी हे मित्र या कवीकडे येत होते. स्टँजा नंबर 2. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow because a man is dead. I dare not speak to let this false word know. In this stanza, the poet compared himself with a small child. The poet said he felt like a child who had given a trumpet, but he must not blow that trumpet. Trumpet means it is a musical instrument, a brass musical instrument, एक संगीत वाद्य. या स्टँजामध्ये पहिल्या 2 सेंटेन्स मध्ये, पहिल्या 2 ओळीमध्ये कवी स्वतःला एक छोटासा मुलगा आहे असं तो मानतो. या 2 ओळी the poet said that they felt I like a child, एका छोट्या मुलाप्रमाणे मी होतो, and that holds a trumpet, की ज्याच्या हातामध्ये एक ट्रम्पेट दिलेला आहे, एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे, but he must not blow that trumpet. परंतु तो ते वाद्य वाजवू शकतो. By these lines we can guess that there were so many restrictions on the poet, on a rich child. जे श्रीमंत मुलाच्या, या कवीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो लहान होता, तेव्हा एक श्रीमंत जे मुलं असतं, त्या मुलावरती जे रिस्ट्रिक्शन असतात, जे नियम असतात, ते कशा पद्धतीचे असतात हे कवी या ठिकाणी मांडतो. When poet was rich, he was bounded with so many restrictions. He felt like a child who had given trumpet, but he must not blow that trumpet due to the situation. There was death of a man, because in the 3rd line, because a man is dead, because there was death of a man, it was a bad time to blow that trumpet to show your happiness. Blowing
trumpet means showing your happiness. आपण जे वाद्य वाजवतो म्हणजे आपला आनंद झालाय असं प्रतीक त्याच्यातून होत असतं. आणि कवी त्या ठिकाणी असं म्हणतोय की मी एका लहान मुलाप्रमाणे होतो की ज्याच्या हातामध्ये एक ट्रम्पेट दिलेला आहे, एक वाद्य दिलेला आहे, परंतु तो ते वाजवू शकत नाही, त्याला वाजवण्याची परवानगी नाही, कारण त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला होता, कारण त्या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. सिच्युएशन इज नॉट good to blow to show your happiness. And in the next line poet said, I dare not speak to let this false word go. And in the next line poet said, I dare not to speak, I dare not to share my sadness, my happiness to these friends, to this world, because all these friends, all this world was false world. This world only loved money. All my friends were false friends. They were selfish. They only loved my money, and that's why I dare not share my happiness with all these people, with all this false world. Stanza number 3. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. In this third stanza, the poet said that much have I thought of life and seen. The poet had traveled all over the world. He had seen all types of people. He had read all types of people in this world. He had seen so many people in his life. कवी या ठिकाणी म्हणतोय की I have thought, I have seen so many people in this world. या जगामध्ये मी भरपूर ठिकाणी फिरलो, त्या ठिकाणी भरपूर लोकांचा जीवन जगण्याच्या पद्धतींचा मी अनुभव घेतला. And seen how poor men's hearts are ever light. आणि भटकंती केल्यानंतर या जगामध्ये फेरफटका मारल्यानंतर how poor men's hearts are ever light. Here he observed and learned aspects of life very carefully. He said that he had seen all types of people in this world and how poor men's hearts are ever light. In this line, the poet said that he observed that heart of poor people, heart of poor person is more delighted, more contented, though they earn little money in their life. ज्यावेळेस कवीनं संपूर्ण जगभरामधून तो ज्यावेळेस तो फिरला, अनेक लोकांना त्यानं पाहिलं आणि हे पाहिल्यानंतर नंतर त्याला असा प्रश्न पडला, हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. हिअर हार्ट्स आर लाईट, इट मीन्स poor people's hearts they are carefree. These poor people were carefree, stress free. They were very happy in their life. Hearts are light. त्यांचं हृदय खूप लाईट होतं, हलकं होतं. याचा अर्थ शब्दशः हलकं होतं असं नव्हे, तर
these poor people were carefree in their life, they were stress free in their life, they were very happy in their life. म्हणजे हे जे गरीब लोक होते किंवा जे गरीब लोक असतात ते आपल्या जीवनामध्ये केअरफ्री असतात, स्ट्रेस फ्री असतात, म्हणजे त्यांना कोणत्याही पद्धतीची काळजी नसते, चिंतामुक्त असतात, ते आनंदी असतात. तर हे असं का, असा कवीला प्रश्न पडतो. In the next line, and how their wives means plural form of wife. पत्नी या शब्दाचं अनेक वचन. पुअर पीपल्स वाईफ्स, या गरीब लोकांची ज्या पत्नी आहेत, या महिला वर्ग आहे. And how their wives do hum means humming, singing with closed lips, गुणगुणणे. And how their wives do hum like bees. And in the next line, poet said that the wives of poor people, they were humming like bees. जशा मधमाशा गुणगुणत असतात तशा या गरीब लोकांच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा गरीब स्त्रिया ज्या आहेत, त्या महिला ज्या आहेत, they were also humming like these bees. They were singing with closed lips all time while working in their house. म्हणजे घरामध्ये काम करत असताना या महिला गुणगुणत काम करतात. They were not complaining about their husbands earning little money. म्हणजे आपला पती हे खूप कमी प्रमाणात पैसा कमवतो याच्याबद्दल त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार करत नाही. They were not complaining about their life, their poverty, their poor life. They were not complaining about this. ते आपल्या पतीबद्दल, आपल्या या गरीब जीवनाबद्दल कोणत्याही पद्धतीची तक्रार करत. They were very happy, and in the time of happy we also used to hum. आणि आपण सुद्धा बघा, ज्यावेळेस आपण आनंदी असतो त्यावेळेस आपण गाणं, एखादं गीत आपण गुणगुणत असतो. ते चालत असो किंवा प्रवास करत असताना, ज्यावेळेस आपण आनंदी असतो किंवा निवांत ज्यावेळेस आपण बसलो असतो त्यावेळेस सुद्धा आपण, ज्यावेळेस आपण आनंदी असतो त्यावेळेस आपण गीत गुणगुणत असतो. लाईक दिस वे these wives of poor people were also humming like bees about their work from morn till night. From morning till night. It means all through the day. These wives were working in their house, and all through this day they were humming like bees. आणि संपूर्ण दिवसभर या स्त्रिया घरामध्ये काम करत असतात आणि आपल्या पतीबद्दल, आपल्या जीवनाबद्दल ते कोणत्याही पद्धतीची तक्रार करत नाही. Stanza number 4. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should came down. In this fourth stanza, the poet describes laughs of rich person and poor person. आणि या चौथ्या स्टँडामध्ये कवीनं श्रीमंत व्यक्तीचं आणि गरीब व्यक्तीचं हसणं कशा पद्धतीचं असतं हे
या स्टँझामध्ये कवीने डिस्क्राइब पुअर पर्सन laughs without any hesitation, without any restrictions. They were laughing, carefree. There was carefree in their laugh, stress-free in their laugh. त्यांच्या हसण्यामध्ये, गरीब लोकांच्या हसण्यामध्ये चिंतामुक्तता असते, काळजीमुक्तता असते. कोणत्याही पद्धतीचं हेजिटेशन, रिस्ट्रिक्शन, बंधन आहे असं आपल्याला दिसून येतं. बट when the poet saw rich person's laugh, he said that this rich person's laugh is cold and there is frown on the face of rich person. Rich people laugh, but there is coldness. There was frown on their face. Poet pointed out that rich people are far away from the real happiness. म्हणजे गरीब लोकांना ज्यावेळेस कवी पाहतो हसताना, त्यावेळेस त्यांच्या हसण्यामध्ये एक कोणत्या प्रकारची चिंता, काळजी त्यांना दिसून येते. पण ज्यावेळेस कवी श्रीमंत व्यक्तींना पाहतो, त्यावेळेस त्यांच्या हसण्याकडे पाहतो, त्यावेळेस त्यांच्या हसण्यामध्ये त्याला एक कोल्डली फ्रॉम, कपाळावरती त्यांच्या आट्या पडलेल्या आहेत. दे वर नॉट लाफिंग फ्रॉम देअर हार्ट. पूर्ण मनातून त्यांना आनंद झालेला आहे. अशा पद्धतीचे यांच्या हसण्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे चिन्ह कवीला दिसून येतो. Poor men think I need not go up so much as rich men should come down. In this third and fourth line, the poet said that poor person is happy with his daily earning and closely connected to the eternal joy of soul or of life. So, poet suggested that rich person wanted to go down to be in touch with eternal happiness of life. जर श्रीमंत व्यक्तींना जर खरा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी खाली आलं पाहिजे. त्यांनी या गरीब लोकांच्या तुलनेमध्ये आलं पाहिजे. कम डाऊन. Poor men think I need not go up. The poet said that poor men don't go up. गरीब लोकांनी वरती जाण्याची काय आवश्यकता नाही. फक्त श्रीमंत लोकांनी हे खाली येण्याची, गरीब होण्याची, त्यांनी गरीब होण्यासाठी किंवा गरीब होऊन खरा जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्यांनी खाली आले पाहिजे. लास्ट स्टँझा number 5. The poet said, when I have money, oh, my many friends prove all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. In the last stanza, the poet said that when I have money, oh, when poet was rich, enriched his life with money, there were so many friends, but all friends were selfish. They all were false friends. In this stanza, poet has compared his economical condition
today's economical condition with past condition. In past, he had sufficient money. He was so much rich. He had so many friends. But these all friends were not true. Untrue means false friends. Untrue means not true. खरे नसणारे म्हणजे false. These all friends were not true because their friendship was shafted on money. They all were false friends. They all were selfish friends. So these all friends, when poet said that when I was rich, my all friends were selfish. They all proved that they all were untrue friends. But now poet said, but now I have no money. Now I am poor person. I don't have enough money to spend on various things in life. But now I have no money. Oh, my friends are here, though very few. Now poet said that now I am poor person. I don't have enough money. आता माझ्याकडे खूप पैसे नाहीत. आता मी खूप गरीब आहे. But now I have real friends, though very few. परंतु आता माझ्याकडे थोड्या फार प्रमाणात very few friends आहेत. But all these friends were true friends. All these friends were real friends. Friends, the meaning of friends means a person who can share his happiness, his sadness with each other. खरा मित्र म्हणजे कोण की जो आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या सहभागी होतो. When poet was rich, his all friends were selfish friends. ज्यावेळेस कवी श्रीमंत होता त्यावेळेस त्याचे जे मित्र होते ते सर्व स्वार्थी होते. ते खरे मित्र नव्हते. आणि ज्यावेळेस कवी गरीब बनतो त्यावेळेस त्याच्याकडे पैसा शिल्लक राहत नाही. त्यावेळेस त्याच्याकडे मित्रांची संख्या कमी आहे. पण जे मित्र आहेत, जे मोजकेच मित्र आहेत, ते कसे आहेत तर रिअल फ्रेंड्स आहेत, खरे मित्र आहेत. So this present poem gives us one important message that money does not bring happiness and satisfaction in our life. म्हणजे पैसा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद किंवा समाधान देऊ शकत नाही. या पैशाच्या माध्यमातून आपण वस्तू खरेदी करू शकतो. इट इज अ मीडियम टू बाय थिंग्स, बट वी कॅनॉट बाय ट्रू हॅपीनेस, जॉय थ्रू दिस मनी. परंतु या पैशाच्या माध्यमातून आपण हॅपीनेस, आनंद म्हणा किंवा सुख, समाधान हे आपण विकत घेऊ शकत नाही. The poor person is happy and satisfied, while rich persons are always worried, always dissatisfied in their life. परंतु आपण पाहतो बघा, श्रीमंत व्यक्ती हा नेहमी काळजीमध्ये असतो, समाधानी कधीच नसतो. Their expectations are so much high. They always wanted more and more money in their life. They want to become rich and rich in their life. आणि आपण पाहत असतो बघा, श्रीमंत व्यक्ती हा जीवनामध्ये कधी समाधानी नसतो. म्हणजे त्यांच्याकडे बंगले असतील, गाड्या असतील, सगळ्या वस्तू ते खरेदी करू शकतात. बट देअर वॉज लॅक ऑफ हॅपीनेस, देअर वॉज अ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन इन देअर लाईफ. परंतु त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की आनंदाची कमतरता असते, समाधानाची कमतरता असते. इट मीन्स हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन इज नॉट ओनली डिपेंड
on money. Money is the only medium to purchase things. Money can be stolen, but happiness and satisfaction cannot be stolen. म्हणजे बघा, जीवनामध्ये आपण जगामध्ये पाहत असतो, मनी कॅन बी स्टोलन. एखादा चोर हा एखाद्या व्यक्तीचा पैसा चोरू शकतो, वस्तू चोरू शकतो, बट ही कॅनॉट स्टोल ही कॅनॉट स्टोल हॅपीनेस ऑफ अ पर्सन. परंतु तो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामधला आनंद तो चोरू शकत नाही. वन कॅन अर्न मनी बट नॉट सॅटिस्फॅक्शन. एखादा व्यक्ती किंवा आपण जीवनामध्ये पैसा कमवू शकतो, बट वी कॅनॉट बाय हॅपीनेस, वी कॅनॉट बाय सॅटिस्फॅक्शन इन आवर लाईफ. आपण जीवनामध्ये पैसा तर कमवू शकतो, पण खरं आनंद किंवा एक समाधान, सॅटिस्फॅक्शन जे असतं ते आपण कमवू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही. सो स्टुडंट्स, इफ यू हॅव एनी डाउट्स, एनी कंप्लेंट्स, any problems about this poem, you can ask me, you can text me message. Thank you very much.